महाराज, नाव घेतलं की मन शांत होतं, मग कीर्तनात बसूनच पाय का दुखायला लागतात? सकाळचे सूर्यप्रकाश अंगणात पडत आहे, पक्षी गात आहेत, नातू टोप्या घालून अंगणात उड्या मारत आहे, आजी अंगणात पाळणं वालवत बसली आहे. आजी हसत हसत, अरे बाला, काय चाललंय तुझं? इतकी मजा करताय की? नातू, आजी मला काही विचारायचं आहे. आजी काडी वाकवत, काय? बोल बरं. नातू, आजी जेव्हा आपण रामराम म्हणतो ना, मन खूप शांत होतं, पण कीर्तनाला जाऊन बसतो, पाय दुखायला लागतात का? आजी हसत, अरे बाला, हा प्रश्न छान आहे. पाय म्हणतात, अरे आम्हालाही ज्ञानात सामील कर रे. नातू थोडा विचार करत, मग ते का दुखतात? आजी गंभीरपणे, चला बाला, आज आपण कीर्तनाला जाऊन पाहूया, इथे महाराज सांगतील. गावातील कीर्तन मंडप फुलांनी सजलेला, भक्तांची गर्दी, हलकी गाणी, ढोलकीची लय, ढोल वाजत आहे. कीर्तनकार सर्व भक्तांना नमस्कार करत, भक्तजनांनो, आज आपण नामस्मरणाचा अद्भुत फळ जाणून घेणार आहोत. सर्व भक्त गंभीरपणे ऐकतात. नातू आजीच्या कुशीत बसलेला आहे. नातू हळू आवाजात, महाराज, एक गोष्ट विचारायची आहे. कीर्तनकार, हां बाला, काय विचारायचं आहे? नातू, महाराज, नाव घेतलं की मन शांत होतं. नाव घेतलं की मन शांत होतं, मग कीर्तनात बसूनच पाय का दुखायला लागतात? सर्व भक्त असतात. हलकं वातावरण, काही लोक हो हो म्हणतात. कीर्तनकार हसत, अरे बाला, तू खूप छान प्रश्न विचारला तर सांगतो. जेव्हा आपण नाम घेतो, मन शांत होतं, पण शरीरालाही ज्ञान लागतं. पाय, खांदे, गुडघे ते देखील भक्तीसाठी जागृत होतात. बसून राहिल्यावर ते म्हणतात, आम्हालाही ज्ञानात सामील कर, नाहीतर त्रास देतो. नातू आश्चर्यचकित, म्हणजे पायही कीर्तनात सहभागी होतात? कीर्तनकार, अगदी बरोबर, आणि थोडा त्रास ही एक उपदेशाची भाषा आहे. पाय, गुडघे, हात, डोले सर्व प्रभूच्या सेवेत असतात. आजी नातूच्या कानात हसत, बघलं बाळा, शरीर ही भक्ती करतं आणि कधी कधी ते रागावतात, पण तेही प्रेमात आहे. नातू हसत, आता मला समजलं, पाय दुखतात, पण ते सगळं प्रभूच्या सेवेत आहे. भक्तांचा अनुभव. कीर्तनकार भक्तांच्या अनुभवावर भाष्य करतो. कीर्तनकार, अनेक भक्त सांगतात की कीर्तनात बसल्यावर पाय दुखणे एक प्रकारची परीक्षा आहे. काही जण रडतात, काही हसतात, पण जे मन शांत होऊन भक्तीत बुडतात, त्यांना प्रत्येक पायाचा त्रास आनंदात बदलतो. एक भक्त म्हणतो सहज हसत, हो महाराज, सुरुवातीला पाय फार दुखले, पण नंतर मनाला शांती मिळाली. त्यावर दुसरा भक्त म्हणतो, मी तर म्हणतो पाय दुखणे म्हणजे प्रभूचा संकेत, बस ऐकून जाणून घे. कीर्तनकार, बघा, पाय दुखणे म्हणजे भक्ताची परीक्षा नाही, तर शरीराचाही प्रेमळ सहभाग. नातूची उत्सुकता. नातू, महाराज, मग जर पाय दुखले तर आपण बसूच नाही का? कीर्तनकार, अरे बाळा, दुखणे थोडं सहन करणे ही भक्ताची भाग आहे. हा भक्ताचा भाग आहे. शरीर देखील ध्यानात सामील होतं, मन शांतीत राहतं. पाय दुखले तरी प्रभूच्या प्रेमात सामील आहेत. नातू हसत, म्हणजे पायही कीर्तनाचे भक्त आहेत आणि ते मला त्रास देतात, पण प्रभूच्या प्रेमासाठी. कीर्तनकार, अगदी बरोबर, आणि याच पायांमुळे तुला अधिक धीर, संयम आणि भक्ती मिळते. आजी गोड हसत, बाळा, हेच तर कीर्तनाचे सौंदर्य आहे. जेव्हा मन शांतीत आणि शरीर थोडा त्रास सहन करतं, तीच खरी भक्ती. कीर्तन संपते, भक्त शांत, ज्ञानात बुडालेले. नातू आजीच्या कुशीत बसून ज्ञान साधतो. हलकी गाणी बाजूला सुरू. नातू, आजी, आता मला पाय दुखले तरी कीर्तन जास्त आवडते. आजी, बाला, हेच कीर्तनाचे गूढ आहे. त्रासातही भक्तीचे आनंद आहे.
कीर्तनकार सगळ्यांना बघत, लक्षात ठेवा भक्तांनो, पाय दुखणे, हात दुखणे, डोळे थकणे हे सर्व आपल्याला प्रभूच्या समीप घेऊन जातात. प्रत्येक त्रास, प्रत्येक धैर्य भक्तीच्या नांदी आहे. सूर्य उगवतो, सर्व भक्त आनंदाने पवित्र भावनेने कीर्तनातून बाहेर पडतात. नातू हातात फुले घेऊन आजीला हसत देतो. कीर्तनाचा संदेश. नामस्मरणाने मन शांतीत राहतं, पण शरीरालाही त्याचा सहभाग आवश्यक असतो. दुसरा, पाय दुखणे किंवा थोडा त्रास अनुभवणे म्हणजे भक्तीचा भाग आहे. तिसरा, भक्तीमध्ये शरीर आणि मन दोन्ही प्रभूची सेवा करतात. चौथा, आनंदाचा अनुभव फक्त मनातून नाही, शरीराच्या सहभागातूनही मिळतो. पाचवा, हलक्या त्रासातूनही भक्तीची खरी गोडी उमटते. भक्तांनो, जर तुम्हालाही कीर्तनात बसून पाय दुखले, मन शांत झाले आणि हृदय भरून आले, तर हा अनुभव फक्त तुमच्यासाठी नाही. आजच ठरवा, रोज थोडा वेळ नामस्मरण करा. प्रत्येक पाय, हात, डोला हृदय प्रभूच्या भक्तीसाठी जागृत करा. आपल्या जीवनात कीर्तनाचे, हरिपाठाचे आणि नामस्मरणाचा चमत्कार अनुभवण्याची संधी गमावू नका. आणि हो, या आनंदाचा अनुभव इतरांसोबतही शेअर करा. आपल्या कुटुंबाला, मित्रांना आणि गावकऱ्यांना भक्तीच्या या सुंदर प्रवासात सहभागी करा. खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्हाला कीर्तनात बसून पाय दुखले आहेत का आणि मनाला कसा अनुभव आला. तुमच्या अनुभवामुळे इतर भक्तांना प्रेरणा मिळेल आणि प्रभूची कृपा सर्वांवर पसरेल. आता आपल्या हृदयाला खोलवर उघडा आणि नामस्मरणात मग्न व्हा, कारण प्रत्येक पाय दुखणे प्रभूच्या प्रेमाचे प्रतीक आहे. मिळूया लवकरच आजी आणि नातूच्या एका नवीन प्रश्नावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती, जिथे आहे भक्ती आणि माहितीही.